नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेचा अर्थ आणि स्वरूप याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 2 शिक्षणशास्त्र या विषयातील पेपर क्रमांक 3 जो आहे शैक्षणिक मानसशास्त्र, या शैक्षणिक मानसशास्त्र या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 जे आहे ते प्रकरण दुसरे आहे बुद्धिमत्ता आणि तिचे मापन. बुद्धिमत्ता आणि तिचे मापन या प्रकरण दुसऱ्यामधील पहिला जो टॉपिक आहे त्या पहिल्या मुद्द्याचं नाव आहे बुद्धिमत्तेचा अर्थ आणि स्वरूप. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत आणि दुसऱ्या प्रकरणामधील हा पहिला जो पॉईंट आहे मीनिंग अँड नेचर ऑफ इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्तेचा अर्थ आणि स्वरूप याविषयीची माहिती जी आहे त्या माहितीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्तेचे अर्थ आणि बुद्धिमत्तेचे स्वरूप नेमकं कसं आहे हे बघण्याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी आपण बघूया की नेमकी बुद्धिमत्तेच्या संदर्भात काय काय गोष्टी सांगितल्या जातात किंवा बुद्धिमत्तेच्या संदर्भात काय विचार नेमका केला जातो. तर आपण नेहमी असं म्हणत असतो बघा की मानव हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. म्हणजे मानव काय आहे? सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. का सर्वश्रेष्ठ प्राणी आहे? तर त्याच्याकडं बुद्धिमत्ता आहे. म्हणजे बुद्धिमत्ता आहे म्हणजे इतर जे प्राणी आहेत, मग गाय असेल, बैल असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, माकड असेल किंवा पाळीव प्राणी, जंगली प्राणी, सगळ्या प्रकारचे जे पशुपक्षी प्राणी आहेत त्यांच्यामध्ये आणि मानवामध्ये काय फरक आहे? तर बुद्धिमत्ता याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे माणसाला लाभलेली जी बुद्धिमत्ता आहे ही बुद्धिमत्ता इतर प्राण्यांपेक्षा जास्त लाभलेली आहे किंवा माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे. आणि त्यामुळंच मानवानं काय केलेलं आहे की आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. म्हणजे त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर माणसानं काय केलं आहे की एकही क्षेत्र आता असं सोडलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये माणूस प्रगती करू शकलेला नाही. मग उदाहरण म्हणून इथं दिलं आहे बघा, शेतीसारखं क्षेत्र असेल, व्यापार असेल, संशोधन असेल, अंतराळ संशोधन असेल. म्हणजे जसं आपण पृथ्वीवर असणाऱ्या 3 गोष्टी ज्याला म्हणतो की जमीन म्हणजे मधलं पृथ्वीचं जे वातावरण आहे किंवा जमीन आहे, जमिनीच्या खाली अंतर्गत भागामध्ये असणारी भूरचना असेल किंवा समुद्राच्या तळाशी अंतर्गत असणारी रचना असेल किंवा अंतराळामध्ये असणारं काही गोष्टी असतील किंवा ग्रह तारे असतील. म्हणजे कुठलंही क्षेत्र आज माणसाच्या हातून सुटलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये माणसानं आज प्रगती केलेली नाही. म्हणजे रोबोटसारखा मशीन तयार करून माणसानं तर वैज्ञानिक क्रांतीच केलेली आहे की ज्या रोबोटच्या माध्यमातून आज अनेक प्रकारची कामं तो रोबोट करतो आहे. म्हणजे माणसाप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तासुद्धा त्याला मिळवून देण्याचं काम मानवानं केलेलं आहे. म्हणजे भविष्यकाळामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या रोबोटच्याच माध्यमातून होऊ शकतील हे आता सांगण्याची आपल्याला गरज नाही. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती कृत्रिम बुद्धिमत्ता आज जगामध्ये त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन चालू आहेत आणि आगामी काळामध्ये त्याचे जे काही फायदे तोटे असतील ते फायदे तोटे आपल्याला आगामी काळामध्ये कळून येतील. म्हणजे बुद्धिमत्ता जी आहे ही बुद्धिमत्ता इथं माणसाला अधिक लाभलेली असल्यामुळं मानवानं काय केलेलं आहे की या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर बुद्धिमत्तेचा मग शिक्षण क्षेत्राशी कसा संबंध आहे बघा की बुद्धिमत्तेचा जर आपण विचार केला, शिक्षण क्षेत्राचा जर आपण विचार केला तर शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रश्न शिक्षकांना सदैव भेडसावत असतो. कोणता प्रश्न आहे? तर काही विद्यार्थ्यांना शिकवलेले चटकन समजते, तर काही विद्यार्थ्यांना कितीही समजावून सांगितले तरी लवकर समजत नाही. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रश्न नेहमी शिक्षकांना पडलेला असतो. कोणता? तर काही विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं, मी शिकवलेलं लगेच समजतं, पण काही विद्यार्थ्यांना कितीही वेळा समजावून सांगा, 1दा 2दा 3दा 4दा, तरी देखील त्यांना लवकर समजत नाही. म्हणजे हा मोठा प्रश्न शिक्षकांना नेहमी पडतो आणि या प्रश्नाचं उत्तर कुठं आहे? तर या बुद्धिमत्तेमध्ये आहे. कारण बुद्धिमत्तेशी त्याचा संबंध आहे आणि अनेक वेळा मग शिक्षक आपल्या मनाचंच समाधान करून घेतात
आणि काय समाधान करून घेतात तर त्याची बुद्धीच तेवढी आहे असं म्हटलं जातं आणि त्याला तिथं सोडून दिलं जातं. म्हणजे ज्याला लवकर समजतं त्याचा काही प्रश्न नाही, पण ज्याला लवकर समजत नाही त्याच्या बाबतीत काय आहे, त्याची बुद्धिमत्ताच तेवढी आहे, बुद्धीच तेवढी आहे असं म्हटलं जातं आणि त्याचा प्रश्न सोडून दिला जातो आणि शिक्षक पुढच्या टॉपिककडं किंवा पुढच्या गोष्टीकडं जातो. कारण काय तर शिक्षणाचा विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेशी जवळचा संबंध आहे. म्हणजे शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा अतिशय जवळचा संबंध आहे. ज्याच्याकडं अधिक बुद्धिमत्ता आहे तो व्यक्ती चांगल्या प्रकारे ज्ञान ग्रहण करू शकतो, त्याचं चांगलं शिक्षण होऊ शकतं. जो व्यक्ती कमी बुद्धिमान आहे किंवा मतिमंद आहे, गतिमंद आहे, अशा विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येत असतात. कारण शिक्षणाचा आणि विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर अजून काही गोष्टी असतात की म्हणजे जसं बुद्धिमत्ता चांगली आहे म्हणजे त्याचं शिक्षण चांगलं होतं हे तर आहेच, पण तरी देखील त्याला काही अपवाद देखील आहेत. काय अपवाद आहेत बघा, की काही वेळेला काय होतंय, परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतात परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याला चांगलं समायोजन साधता येत नाही. म्हणजे परीक्षेमध्ये 90% मार्क मिळवले, 95% मार्क मिळवले, 98% मार्क मिळवले, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये जेव्हा त्याला समायोजन साधण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्याला ते चांगलं समायोजन साधता येत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे. आणि मग या प्रश्नाचा विचार केला तर मग आपल्याला असं म्हणता येईल की अभ्यासामधली त्याची प्रगती किंवा त्यानं मिळवलेले गुण हे काय आहेत, प्रयत्नपूर्वक प्राप्त केलेले आहेत. प्रयत्नपूर्वक प्राप्त केलेले आहेत. प्रयत्न केलेत, फार अभ्यास केला, 4 महिने 6 महिने त्यानं घासून अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचं फळ म्हणून त्याला काय झालं, परीक्षेत चांगले गुण मिळाले किंवा अभ्यासामध्ये प्रगती झाली. पण त्यासाठी बुद्धीची फार कसोटी लागत नाही. म्हणजे त्यासाठी बुद्धीची कसोटी फार लागते का, नाही लागत. बुद्धीची कसोटी कुठं लागते, आपल्याला एखादं कोड दिलं सोडवायला किंवा स्पर्धा परीक्षेचे प्रश्न सोडवायला दिले, त्यातल्या त्यात गणितातले प्रश्न सोडवायला दिले, कूट प्रश्न सोडवायला दिले की मग आपल्याला तिथं काय लागते, बुद्धीची कसोटी लागते. त्यावेळेस तुमचा अभ्यास तिथं तुम्हाला उपयोगी पडत नाही किंवा वाचलेलं जे ज्ञान आहे ते फार उपयोगी पडत नाही. तिथं तुमची बुद्धिमत्ता काय आहे किंवा ऐन वेळेस तुम्ही कशा पद्धतीनं त्या गोष्टीला प्रतिसाद देता याला जास्त महत्त्व आहे. आणि अशा वेळेस मग त्या गोष्टीला चांगला प्रतिसाद जर देता आला नाही, चांगलं समायोजन जर साधता आलं नाही तर मग त्या परीक्षेत मिळालेल्या गुणांचा त्याला काही उपयोग होत नाही. म्हणून म्हटलंय की प्रयत्नपूर्वक ज्ञान मिळवणे, अभ्यास करून परीक्षेत यश मिळवणे आणि जन्मतःच बुद्धिमान असणे यात फरक आहे. अभ्यास करून मी 90% मार्क मिळवू शकतो, पण जन्मतःच बुद्धिमान मी आहे किंवा नाही हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणतो बघा की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय, की तो बालक इतका चतुर असतो, बुद्धिमान असतो की पाळण्यामधूनच त्याच्या हालचालीवरून आपण ओळखतो की हा फार बुद्धिमान आहे किंवा चाणाक्ष आहे आणि पुढं जाऊन हा निश्चितपणे कोणतरी मोठा व्यक्ती होणार आहे. कारण त्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक आपल्याला पाळण्यापासूनच दिसायला चालू झालेली असते. म्हणून असं म्हटलं जातं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे तो कसा घडणार आहे भविष्यामध्ये हे त्याला लहानपणापासूनच त्याच्या घरची मंडळी ओळखत असतात. म्हणजे जन्मतः जो बुद्धिमान असतो त्या जन्मतः बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला फार सांगत बसण्याची गरज नसते, पण प्रयत्नपूर्वक करून ज्ञान मिळवलं म्हणजे जन्मतः बुद्धिमान आहे असं नाही. त्यानंतर मग बुद्धिमत्तेची व्याख्या नेमकी काय आहे ते आपण बघूया, किंवा बुद्धिमत्तेचा अर्थ जो आहे तो अर्थ नेमका काय आहे तो अर्थ आता आपण बघूया. तर बुद्धिमत्तेच्या व्याख्यांचा जर विचार केला तर बुद्धिमत्तेच्या व्याख्यांचे एकूण 3 गट पडतात. म्हणजे सर्व शास्त्रज्ञांमध्ये किंवा सर्व मानसशास्त्रज्ञांमध्ये बुद्धिमत्तेचा अर्थ सांगत असताना सुद्धा एकच अर्थ कुठल्याही मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेला नाही किंवा एकाच मतावर एकाच व्याख्येवर सर्व मानसशास्त्रज्ञांचं एकमत झालेलं नाही. प्रत्येक मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या सांगण्याचं काम केलं किंवा ज्या काही व्याख्या वेगवेगळ्या प्रकारच्या सांगितल्या
त्या व्याख्यांवरून बुद्धिमत्तेच्या व्याख्यांचे काय केले, 3 गट पाडले आणि त्या 3 गटामधून बुद्धिमत्तेचा अर्थ किंवा व्याख्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यातला पहिला जो गट आहे तो काय म्हणतोय बघा, की व्यक्तीच्या परिस्थितीशी समायोजन साधण्याच्या क्षमतेवर भर देतोय. म्हणजे जो पहिला गट आहे त्या गटाचं म्हणणं काय, व्यक्तीच्या परिस्थितीशी समायोजन व अनुकूलन साधण्याच्या क्षमतेवर त्यानं भर दिला आहे, की जीवनामध्ये जे काही अनेक नवनवीन प्रसंग सामोरे येत असतात त्या नव्या परिस्थितीबरोबर तो व्यक्ती किती चांगल्या प्रकारे समायोजन साधू शकतो त्याच्यावरून त्याची बुद्धिमत्ता ठरवली जाते. म्हणजे जो व्यक्ती चांगल्या प्रकारे समायोजन साधेल त्याची बुद्धिमत्ता अधिक चांगली, ज्याला समायोजन साधता येणार नाही त्याची बुद्धिमत्ता कमी. अशा प्रकारचा अर्थ ह्या पहिल्या गटातल्या व्यक्तींच्या व्याख्यांवरून आपल्याला स्पष्ट करता येतो. म्हणजे परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता ज्या व्यक्तीकडं अधिक ती व्यक्ती अधिक बुद्धिमान, ज्याच्याकडं कमी ती व्यक्ती कमी बुद्धिमान, असा सरळ अर्थ आहे. दुसरा जो गट आहे तो दुसरा गट काय करतोय, अध्ययन क्षमतेवर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे अध्ययन क्षमता जी आहे ती अध्ययन करण्याची क्षमता ज्या व्यक्तीची जास्त तो व्यक्ती अधिक बुद्धिमान, अध्ययन करण्याची क्षमता ज्याची कमी तो कमी बुद्धिमान, अशा पद्धतीचा तर्क त्यांनी लावला. आणि मनुष्य जितका अधिक बुद्धिमान असेल तितक्या अधिक तत्परतेने आणि व्यापकपणे तो अध्ययन करू शकतो, अशा प्रकारचा अर्थ त्यांनी सांगितला. मनुष्य जितका अधिक बुद्धिमान तितक्या अधिक तत्परतेनं किंवा तितक्या अधिक तीव्रतेनं तितक्या अधिक लवकरात लवकर तो ज्ञान ग्रहण करू शकतो, आणि जो कमी बुद्धिमान असेल त्याला फार वेळ लागेल, अशा प्रकारचा अर्थ इथं सांगितलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा जो गट आहे तो तिसरा गट काय म्हणतोय बघा, तर त्याच्या मतानुसार अमूर्ताचा विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय, अशा प्रकारचा अर्थ सांगितला आहे. म्हणजे अमूर्ताचा विचार करणं. अमूर्त म्हणजे काय, की ज्याला आपण म्हणतो की आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्याचा अनुभव आपल्याला घेता येत नाही ती गोष्ट म्हणजे अमूर्त, असा आपण त्याचा अर्थ सांगतो. आणि मूर्त म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून अनुभव मिळणाऱ्या गोष्टीला आपण मूर्त म्हणतो. मग अमूर्ताचा विचार करण्याची क्षमता कुणाकडे असते, तर संख्याज्ञान किंवा शाब्दिक ज्ञान, शाब्दिक चिन्ह, सांख्यिकी चिन्ह यांच्यावरून त्याचा अर्थ लावण्याची क्षमता ज्याच्याकडे जास्त ती व्यक्ती अधिक बुद्धिमान, अशा प्रकारचा हा तिसरा गट बुद्धिमत्तेची व्याख्या सांगण्याचं काम करतो. म्हणजे बुद्धिमत्तेचा जो अर्थ आहे हा बुद्धिमत्तेचा अर्थ सांगत असताना वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी किंवा वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी त्याचे 3 गटामध्ये वर्गीकरण केलं आहे, की ज्याच्यामध्ये पहिला गट त्या व्यक्तीच्या परिस्थितीशी समायोजन साधण्यावर भर देतो, दुसरा गट अध्ययन क्षमतेवर भर देतोय, तर तिसरा गट अमूर्त विचार करण्याची क्षमता त्याच्याकडे किती आहे, शाब्दिक सांख्यिकी चिन्हाच्या माध्यमातून तो किती पद्धतीनं ज्ञान ग्रहण करतो त्याच्यावरून त्याची बुद्धिमत्ता ठरवली जाते. मग ह्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या ज्या आहेत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या ज्या व्याख्या सांगितल्या आहेत त्या कोणत्या आहेत बघा. तर पहिला मानसशास्त्रज्ञ वेसलर ज्याचं नाव आहे त्या मानसशास्त्रज्ञानं काय व्याख्या केली आहे बघा, की परिसराशी परिणामकारकरित्या समायोजन साधण्याची, तर्कसंगत विचार करण्याची आणि हेतुपूर्वक व्यापक कृती करण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. म्हणजे 3 गोष्टी त्यानं या व्याख्येमध्ये मांडलेत. काय, समायोजन साधण्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे, ज्याच्याकडं चांगली समायोजन क्षमता असली पाहिजे, म्हणजे समायोजन त्याला साधता आलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीवर मात करण्याची क्षमता त्याच्याकडं असली पाहिजे किंवा त्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेण्याची क्षमता असली पाहिजे. समायोजन म्हणजे मिळतं जुळतं घेणे, म्हणजे फार कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा आपल्याला तिथं मिळतं जुळतं घेता आले पाहिजे किंवा फार साधारण परिस्थिती असली तरी पण आपल्याला मिळतं जुळतं घेता आलं पाहिजे. तर्कसंगत विचार करण्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे, म्हणजे तार्किक क्षमता ज्याला आपण म्हणतो ती तार्किक क्षमता ज्याच्याकडे असली पाहिजे. आणि हेतुपूर्वक व्यापक कृती करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजे कोणतंही कार्य करण्यासाठी त्याच्याकडं ती क्षमता असली पाहिजे. ह्या 3 गोष्टींना मिळून त्यानं बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. समायोजन साधण्याची क्षमता, तर्कसंगत विचार करण्याची क्षमता आणि व्यापक कृती करण्याची क्षमता, या 3 क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, अशा प्रकारचा अर्थ या वेसलर नावाच्या मानसशास्त्रज्ञानं सांगितलेला. त्यानंतर दुसरा मानसशास्त्रज्ञ आहे वेल्सन. त्याचं काय मत आहे बघा,
नाविन्यपूर्ण परिस्थितीमध्ये उत्तम प्रकारे कार्य करण्यासाठी आपल्या वर्तन प्रणालीची पुनर्जुळणी करण्याचा गुणधर्म म्हणजे बुद्धिमत्ता होय. नाविन्यपूर्ण परिस्थिती म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सतत एकसारखीच परिस्थिती लाभते असं नाही. दररोज काही ना काही नवीन घटना, नवीन प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडत असतात. नाविन्यपूर्ण परिस्थितीशी आपल्याला सामना करावा लागतो. अनेक नाविन्यपूर्ण प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात. ह्या नाविन्यपूर्ण परिस्थितीमध्ये, प्रसंगांमध्ये उत्तम प्रकारे कार्य करण्यासाठी आपले जे अनुभव असतात त्यांची काय करायचं आहे, पुनर्जुळणी करायची आहे. म्हणजे परत जे अनुभव किंवा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांची पुनर्जुळणी करून त्या नवीन परिस्थितीवर मात करण्याचं काम करायचं आहे किंवा त्या नवीन परिस्थितीशी मिळतं जुळतं घेण्याचे जे गुणधर्म आहेत त्याला त्यांनी बुद्धी असं म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्धीचा अर्थ अशा पद्धतीनं व्यक्त केलेला आहे. त्यानंतर पुढची व्याख्या आहे एबिंगहॉस आणि थॉर्नडाईक. एबिंगहॉस आणि थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी काय व्याख्या सांगितली आहे बघा. बुद्धी म्हणजे गत अनुभवांचा फायदेशीर उपयोग करून घेण्याची क्षमता. म्हणजे मग विल्सननं जी व्याख्या सांगितली तोच अर्थ इथं आहे की गत अनुभवांचा म्हणजे पाठीमागं आपल्या जीवनामध्ये जे अनुभव आपल्याला मिळाले त्या अनुभवांचा फायदेशीर उपयोग करून घेण्याची क्षमता. म्हणजे नवीन परिस्थितीमध्ये त्या गेलेल्या अनुभवांचा, आलेल्या अनुभवांचा फायदेशीर उपयोग करून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, असा अर्थ त्यांनी सांगितला आहे. पुढचा मानसशास्त्रज्ञ आहे गॅरेट. त्यानं काय म्हटलंय बघा. समस्यांची उकल करण्यासाठी आवश्यक असलेल्या समग्र कलांचा व क्षमतांचा बुद्धीमध्ये अंतर्भाव होतो. म्हणजे कुठल्या कलांचा आणि क्षमतांचा अंतर्भाव आहे तर समस्याची उकल करण्यासाठी आवश्यक असलेली. म्हणजे एखादी संकटकालीन परिस्थिती आली, समस्या आपल्यासमोर उभी राहिली, संकट आपल्यासमोर उभं राहिलं तर त्या संकटावर मात करण्यासाठी, प्रश्नांची उकल करण्यासाठी, समस्यांची उकल करण्यासाठी ज्या काही क्षमता, ज्या काही कला आपल्याला लागतात त्या सगळ्यांचा समावेश कुठं होतो, बुद्धिमत्तेमध्ये होतो. म्हणजे ज्याच्या साह्यानं ह्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात त्या कला आणि क्षमता म्हणजे बुद्धी होय, अशा प्रकारचा अर्थ सांगितला आहे. आणि शेवटचा शास्त्रज्ञ आहे ज्याचं नाव आहे टर्मन. तो काय म्हणतोय बघा की अमूर्ताचा विचार करण्याचे, तर शब्द चुकला आहे हा, अमूर्ताचा विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय, अशा प्रकारचा अर्थ सांगितला आहे. म्हणजे मगाशी जसं आपण बुद्धिमत्तेचे गट पाडले त्या गटातला तिसरा गट जो होता अमूर्ताचा विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, तीच व्याख्या इथं टर्मन या मानसशास्त्रज्ञानं सांगितली आहे की अमूर्त गोष्टी ज्या आहेत त्या अमूर्त गोष्टींचा विचार करण्याची क्षमता ज्या व्यक्तीकडं आहे तो व्यक्ती बुद्धिमान असतो किंवा त्याला बुद्धिमत्ता असं म्हणायचं, असं या टर्मन या मानसशास्त्रज्ञाचं मत आहे. म्हणजे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या बुद्धिमत्तेच्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मग पुढची गोष्ट आहे ते म्हणजे बुद्धिमत्तेचे स्वरूप. मग बुद्धिमत्तेच्या व्याख्यांवरून आपल्याला बुद्धिमत्तेचं स्वरूप नेमकं कसं आहे ते आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. ते इथं 4 मुद्दे दिले आहेत बघा. या 4 मुद्द्यांच्या माध्यमातून बुद्धिमत्तेचं स्वरूप कसं आहे हे आपण सांगू शकतो. काय मुद्दा आहे बघा. बौद्धिक स्वरूपाचे भेद सर्वत्र आढळतात. म्हणजे बुद्धिमत्ता जी आहे ही बुद्धिमत्ता सर्वत्र सारखीच कधीही आढळत नाही किंवा सर्व व्यक्तींकडे सारखीच बुद्धिमत्ता कधीही असू शकत नाही. का तर आपण जसं म्हणतो की जगामध्ये एक व्यक्ती कधीही दुसऱ्यासारखा असू शकत नाही, दुसऱ्यासारखा दिसू शकत नाही, तशाच प्रकारे बौद्धिक भेदसुद्धा सर्वत्र आढळतात. म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता असेल, परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता असेल किंवा एखादी वस्तू, कल्पना, व्यक्ती यांचा उपयोग करून घेण्याची क्षमता असेल, या क्षमता प्रत्येक व्यक्तीकडं वेगवेगळ्या आहेत. कुणाकडं जास्त आहे, कुणाकडं मध्यम आहे, कुणाकडं कमी आहे. ज्याच्याकडं जास्त आहे तो चांगल्या पद्धतीनं त्याचं ग्रहण करू शकतो, अध्ययन करू शकतो. ज्याच्याकडं मीडियम आहे तोही बऱ्यापैकी ज्ञान चांगल्या पद्धतीने ग्रहण करू शकतो. मात्र ज्याच्याकडं ही क्षमता कमी आहे तो मात्र कमी गतीनं ज्ञान ग्रहण करू शकतो. म्हणजे जसं आपण वर्गात पण म्हणतो की वर्गामध्ये 50 विद्यार्थी असतील तर सगळेच 50च्या 50 हुशार असतात का? नाही. 50च्या 50 ढ असतात का? नाही. तर त्यातले 5 ते 10% विद्यार्थी हुशार असतात, 5 ते 10% विद्यार्थी कमी हुशार असतात आणि राहिलेले जे काही
विद्यार्थी आहेत 80%, ते कसे असतात, मीडियम असतात. म्हणजे हुशार, मीडियम आणि कमी हुशार असे 3 गट वर्गामध्ये सुद्धा पडलेले असतात. म्हणजेच काय की बौद्धिक स्वरूपाचे भेद जे आहेत ते भेद सर्वत्र आढळतात. सगळ्याकडं सारखीच बुद्धिमत्ता कधीही आढळून येत नाही. हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, बुद्धिमत्ता ही काय आहे, अनुवांशिक देणगी आहे, नैसर्गिक आहे. म्हणजे बुद्धिमत्ता कोणीही कमवू शकत नाही, कारण ती अनुवांशिक आहे. अनुवांशिक म्हणजे आपल्या आईवडिलांकडून, आजी आजोबांकडून तो अनुवंश आपल्याला मिळतो. ती नैसर्गिक आहे. कृत्रिमरित्या ती बुद्धिमत्ता एखादी व्यक्ती कमवू शकत नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं एखादा मुलगा जन्मत असताना किंवा एखादा बालक, मुलगा असेल मुलगी असेल, तो जन्मत असताना ज्या पद्धतीनं त्याचं लिंग म्हणजे तो मुलगा आहे का मुलगी आहे हे निश्चित होतं आणि अनुवंश निश्चित होतो, म्हणजे त्याच्या आईवडिलांकडून आलेला अनुवंश निश्चित होतो. तशाच पद्धतीनं त्याची बुद्धिमत्तासुद्धा जन्मतःच निश्चित होत असते. तो किती बुद्धिमान असणार आहे हे जन्मतःच निश्चित होत असतं. म्हणून मग असे म्हटलं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे जन्मल्याच त्याची बुद्धिमत्ता किती आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे बुद्धिमत्ता ही काय आहे, अनुवंशिक आहे. अनुवंशिकतेनं आपल्याला ती मिळते. नैसर्गिक आहे, नैसर्गिकरित्या ती आपल्याला प्राप्त होते. आणि साधारणपणे वयाच्या 5व्या वर्षीपर्यंत त्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होत असते. 5व्या वर्षी एकदा तुमची बुद्धिमत्ता ठरली, एकदा ती बुद्धिमत्ता किती आहे हे एकदा निश्चित झालं की त्याच्यानंतर तुम्ही 10 वर्षाचा झाला, 15 वर्षाचा झाला, काय 50 वर्षाचा झाला, त्याच्यामध्ये कधीही वाढ होणार नाही. जेवढी बुद्धिमत्ता 5व्या-6व्या वर्षी तुमची निश्चित झाली की ती तेवढीच राहणार. हुशार मुलगा मोठा झाल्यावर ढ होणार नाही किंवा ढ मुलगा मोठा झाल्यावर हुशार होणार नाही. फक्त मगाशी जसं म्हटलं आपण की प्रयत्न करून, अभ्यास करून तुम्ही गुण प्राप्त करू शकता, 90% मार्क्स मिळवू शकता. पण जन्मतःच बुद्धिमत्ता असणं आणि प्रयत्न करून मिळवणं, मार्क्स मिळवणं याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळं बुद्धिमत्ता ही काय आहे, अनुवंशिक देणगी आहे, नैसर्गिक आहे. ती जेव्हा एकदा निश्चित झाली की त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. त्यानंतर बुद्धिमत्ता ही एक मानसिक शक्ती आहे. म्हणजे बुद्धिमत्ता काय आहे, मानसिक शक्ती आहे. किंवा अजून एक पुढं आहे बघा, अमूर्त संकल्पना आहे. अमूर्त आहे, मूर्त नाही. म्हणजे बुद्धी, माझ्याकडं एवढी बुद्धिमत्ता आहे, मी दाखवू शकतो का की एवढी बुद्धिमत्ता माझ्याकडं आहे, एवढी बुद्धिमत्ता माझ्याकडं आहे, दाखवता येत नाही. कारण बुद्धिमत्ता कशी आहे, अमूर्त आहे, ती मानसिक आहे. मानसिक स्तरावरच तिचा अनुभव आपल्याला घेता येऊ शकतो. किंवा मगाशी जसं म्हटलं की सांख्यिकी चिन्ह ओळखण्याची क्षमता एखाद्याकडे किती आहे, शाब्दिक गोष्टीवरून वर्णन करण्याची क्षमता एखाद्या व्यक्तीकडे किती आहे, विचार करण्याची, तर्क करण्याची, अनुमान करण्याची, निष्कर्ष काढण्याची क्षमता एखाद्या व्यक्तीकडे किती आहे, त्याच्यावरून ती बुद्धिमत्ता आपण ठरवू शकतो. किंवा मग जसं म्हटलं की कोड सोडवण्याची, कूटप्रश्न सोडवण्याची क्षमता एखाद्या व्यक्तीकडे किती आहे, त्याच्यावरून त्याच्या बुद्धिमत्तेचा आपण ठाव ठिकाणा लावू शकतो. किंवा बुद्धिमत्ता किती आहे त्याचं मापन करू शकतो. कारण ती काय आहे, मानसिक शक्ती आहे, मानसिक प्रकारची प्रक्रिया आहे. म्हणून विचार, तर्क, कल्पना, निष्कर्ष, अनुमान यावरून ती आपण समजू शकतो. आपल्याला ती दिसणार नाही, कारण ती काय आहे, अमूर्त आहे. एवढी बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे आपण हे सांगू शकत नाही. परंतु हल्लीच्या काळामध्ये अशा काही अनेक कसोट्या तयार झालेल्या आहेत. मानसशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारचे कसोट्या तयार केले, टेस्ट तयार केलेत की ज्या टेस्टच्या माध्यमातून, कसोट्यांच्या माध्यमातून आजच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता किती आहे हे आपल्याला तपासता येऊ शकतं. म्हणजे त्या कसोटीमध्ये किंवा त्या टेस्टमध्ये जे काही प्रश्न दिलेले असतात ते प्रश्न एखाद्या व्यक्तीला सोडवायला दिले, मग त्या कसोटीमधले किंवा त्या टेस्टमधले किती प्रश्न तो व्यक्ती सोडवू शकला त्याचं विश्लेषण केलं जातं, त्याचं सांख्यिकी विश्लेषण केलं जातं. आणि त्या टेस्टमध्ये त्याला मिळालेल्या गुणांवरून त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता किती आहे किंवा कशामध्ये त्याला अधिक रस आहे हे आपल्याला त्या मानसशास्त्रीय कसोट्यांच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं. पण बुद्धिमत्ता एवढी आहे हे आपल्याला दाखवता येणार नाही, कारण ती काय आहे, अमूर्त संकल्पना आहे. ती मानसिक पातळीवर
समजण्याची संकल्पना आहे, मानसिक शक्ती आहे. त्यामुळं बुद्धीचं शास्त्रशुद्ध आणि यथार्थ मापन पूर्वीच्या काळामध्ये करता येत नव्हतं, कारण कशा प्रकारच्या टेस्ट अगोदर नव्हत्या. मात्र हल्लीच्या काळामध्ये मात्र अनेक मानसशास्त्रज्ञांनी या टेस्ट तयार केल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला बुद्धीचं मापन जे आहे ते बुद्धीचं मापन करता येऊ शकतं आणि एखाद्या व्यक्तीचा बुद्धी गुणांक किती आहे हा बुद्धी गुणांक आपण त्याच्यावरून सांगू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुद्धिमत्तेचा अर्थ नेमका काय आहे आणि बुद्धीचे स्वरूप नेमकं कसं आहे ते या व्हिडिओमधून आपण पाहिलेलं आहे. यानंतरचा पुढील जो भाग आहे की बुद्धिमत्ता नेमकी कशा प्रकारे असते किंवा बुद्धिमत्तेच्या स्वरूपात अनेक मानसशास्त्रज्ञांनी काही सिद्धांत सांगितलेले आहेत, काही उपपत्ती थिअरीज सांगितलेले आहेत. ते सिद्धांत नेमके काय आहेत हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपणाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आतापर्यंत आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.